इंडिया आघाडीची मुंबईत आज महत्त्वाची बैठक। मुंबईतील तेजपाल हॉलला होणार बैठक। 20 पक्षाच्या प्रमुख नेत्यांना बैठकीचं निमंत्रण। महायुतीची दिल्लीत महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री रात्रीच दिल्लीला रवाना। राज्यातील जागा वाटपावर अंतिम तोडगा निघणार। विजय शिवतारे भूमिका बदलणार असल्याची चर्चा आहे। बारामतीतून अपक्ष लढण्याच्या निर्णयापासून माघार घेणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री शिंदेंच्या कडक भूमिकेनंतर शिवतारेंनी आता नरमाईची भूमिका घेतली। बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीची समन्वय बैठक आहे। चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार बैठक। बैठकीला हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारेंची मात्र अनुपस्थिती असणार आहे। काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज समारोप आहे। शिवाजी पार्कवरील जाहीर सभेनं होणार सांगता। शरद पवार, उद्धव ठाकरेंसह प्रकाश आंबेडकरही या सभेला राहणार उपस्थित। उद्धव ठाकरेंना नंदुरबारमध्ये धक्का बसण्याची शक्यता आहे। आमदार आमशा पाडवी शिवसेनेत प्रवेश करणार अशी माहिती लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली। लक्ष्मीच्या हाती कमळ असते त्यावर डाऊट नको। भाजप प्रवेशाबाबत नवनीत राणांचं सूचक विधान। योग्य वेळी योग्य निर्णय कळवण्यात येईल, नवनीत राणांचं स्पष्टीकरण। पक्षाच्या विरोधात काम कराल तर कारवाई करू। आमदार रवी राणांनी महायुतीच्या स्थानिक नेत्यांना इशारा दिलेला आहे। रवी राणांच्या इशाऱ्यानं महायुतीत नव्या वाराची शक्यता निर्माण होणार। लोकसभा निवडणुकांची घोषणा। देशात 7 टप्प्यात होणार मतदान। 19 एप्रिल ते 1 जून होणार मतदान, तर 4 जूनला होणार मतमोजणी। महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार। 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी महाराष्ट्रात मतदान होणार। यंदाची संपूर्ण IPL भारतातच होणार। लोकसभा निवडणुकीच्या स्पर्धेवर कुठलाही परिणाम होणार नाही, अध्यक्ष धुमल यांचं स्पष्टीकरण। दुसऱ्या टप्प्यातील सामने दुबईत होणार असल्याची चर्चा होती। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची आज सांगता आहे। संध्याकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभा होणार। भाजपचे अध्यक्ष JP नड्डा आज नागपूर दौऱ्यावर। नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला राहणार उपस्थित। भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील आज बारामती दौऱ्यावर। दौऱ्यादरम्यान चंद्रकांत पाटील घेणार सुनेत्रा पवार यांची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा। उद्धव ठाकरे उद्या हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। ठाकरेंच्या हिंगोली जिल्ह्यात उद्या 3 सभा होणार आहेत। सभेत हिंगोली लोकसभेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। भंडारा, नागपूरसह भंडारा, गोंदिया जिल्ह्याला 2 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला। नागपुरात आज आणि 19 मार्चला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला। अशोक चव्हाणांनी जालन्यात रात्री उशिरा घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट। सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी आग्रही भूमिका घेतली। अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुरुड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक। ज्येष्ठ नागरिकांना लोकल प्रवास सुखकर होणार। राखीव डब्याबाबतच्या प्रस्तावाला रेल्वे मंडळाची मंजुरी देण्यात आली। प्रत्येक बूथवर पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृह, उन्हापासून संरक्षणासाठी छताची सोय, तर दिव्यांगांसाठी घरातून मतदान करण्याची सोय असं पत्रकार परिषदेतून निवडणूक आयुक्तांनी आता याबाबतची घोषणा केली। 21.50 कोटी तरुण मतदार तर 1.82 कोटी नवे मतदार मतदान करणार। निवडणूक आयुक्त राजीव कुमारांची माहिती। पूर्व उपनगर आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलांची मजबूतीकरणाचा मुंबई महापालिकेचा निर्णय। डागडुजीमध्ये 12 उड्डाणपुलांसह भुयारी मार्गाचाही समावेश आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।